बरं आहे. मी तुम्हाला बघायला नाही आले, विचारायला आले. का वागताय तुम्ही असं मिस्टर विनय? तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही जे काही करताय ते ॲबनॉर्मल आहे म्हणून? पण मी नॉर्मल राहावं म्हणूनच बिनसंसारी बाबांचे मार्ग फॉलो करतोय. पण तुमच्या या वागण्यामुळे मला तुमच्या मित्रांना किती त्रास होतोय माहितीये तुम्हाला? हॅलो सुमित, अरे मी कॅफेच्या बाहेर उभी आहे, पण इथे कोणीच दिसत नाहीये. बांधते मन हळव्या गाठी, गुंतणे जरी नसते हाती, कधी कसे सुर जुळती आणि भावते मग कुठले कोणी, हरवले जगन कळत सारे, हवे हवेसे कोणीतरी वाटे, सांगना जीव झुरतो कारे. साजना त्या दिवशी सगळ्यांना भेटण्याकरता डेट कॅन्सल केली आणि आज डेट करता सगळ्यांना भेटणं कॅन्सल केलं. म्हणजे खोटं बोललास ना तू? हो, म्हणजे खरं लपवलं तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्याकरता. यू आर मॅड. येस, madly in love with you. कळले मला ना कधी, होऊन गेले तुझी स्वप्नी तुझे सुमित, रंगले हा क्षण मी कधीच नाही विसरणार. एकांत माझा तुझा का सांग झाला मुका, का भावनांना पंख आले, स्पर्श का रोमांचित झाले, श्वासही गंधाळून गेले, खेळ हा रात्रंदिन चाले, सारखा भासांचा कारे. बाकीचे कुठे आहेत? कोणी नाहीये, फक्त तू आणि मी. म्हणजे आपल्याकरता राघवनं आज कॅफे बंद ठेवला आणि ही सगळी तयारी पण त्यांनीच केली. पेढा का राघव? नाही, पण तो आपल्याकरता काहीही करू शकतो. ही इज मॅड फॉर हिज फ्रेंड्स अँड देअर हॅपीनेस. छान. ए, त्याला माझ्याकडून थँक्स सांगा या डेटसाठी. तुला चुकूनही थँक्स म्हणू नकोस, रागावेल तू. अरे हो, विसरलेच. तो गावी सुद्धा बोलला होता. बहरले जरी तन मन सारे, थँक्यू. लागली तरी हुर हुर कारे, सांगना जीव झुरतो कारे. साजना रे, साजना रे, साजना रे, साजना रे.
ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळ ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग Locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha, love, 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 love me locha. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी. नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली लव 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 me locha love 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 me locha love 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 me locha love 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 me locha बेबी आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी झालंय का रे? हा असं का बोलते? असं काय चुकलंय का? तेव्हा मी सकाळी उठलो, तुला गुड मॉर्निंग म्हटलं, मग तुला न विसरता मी कॅफेवर घेऊन आलो, आपण एकत्र जेवायला बसलो आणि जेवण झाल्यावर तुझ्या डिशेस सगळ्या उत्तम झाल्यात असं तुझं कौतुक पण केलं. मी काय चुकलो? तेच तर, हे सगळं रुटीन आहे, सवयीचाच भाग आहे बघ ना. म्हणजे असंच उठायचं, असंच वागायचं, असंच बोलायचं, हेच करायचं, हे नाही करायचं, हे सगळं ठरलेलं आहे. म्हणजे सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग, रात्री झोपताना गुड नाईट बेबी. काय बोलते तू? काही गोष्टी करतो ना आपण रुटीनला सोडून. गोष्टी आपण करतो, पण ह्या गोष्टी पण ठरवलेल्या असतात ना बाबू. म्हणजे असं बघ की हा, आपण एकमेकांसाठी वेळ काढलाय आणि काहीतरी आपण करतोय, असं कधी झालंय? हे तुला आठवतंय आपण शेवटचं डेटवर कधी गेलो होतो? पण कशाला डेटला जायला पाहिजे? नाही, पण दिवस रात्र एकत्रच असतो ना. अभि, आपण असतो एकत्र, पण दिवसा आपण कलिग्स असतो ना. आणि रात्रीत आपण इतके दमतो, म्हणजे यू नो दॅट, की आपण घरी जातो, जेवतो आणि झोपतो. वेगळं काय करतोय आपण? दिवसा खूप दमछाक होते ना आपली. मग काय? तुला आठवतंय लग्नाआधी आपण कसली मजा करायचो, सॉलिड धमाल करायचो ना. काय मजा यायची ना त्या दिवसात. ते दिवस कसे उडून जायचे ते कळायचंच नाही. तुझा बर्थडे, माझा बर्थडे, व्हॅलेंटाईन्स डे, एक सेलिब्रेशन आपण सोडलं नाही ना बेबी. ये, बोला. यू लाईक टू गो फॉर अ डेट विथ मी? हे खरंच? व्हॅलेंटाईन्स डेला तू आणि मी, डेट फिक्स्ड. अभि, तुला माहितीये हे आईस्क्रीम शाल्मलीने स्वतःच्या हाताने बनवलंय. अरे वा, खूप छान लागतंय. खरं तर ना ती खूप गोड मुलगी रे. तुला जर शाल्मलीची गंमत बघायची असेल ना, तर कधीतरी तिच्या घरी जा. दिवसाच्या कुठल्याही वेळेला तिच्या घरी जा. तिने जर तुला काही खायला न घालता पाठवलं तर मी काय वाटेल ते हारायला तयार. काय सांगतोस? ऍक्च्युली शी इज अ गुड शेफ, सुपर्ब शेफ. हो ऑफकोर्स. जे आजचा आपला हा 3 कोर्स मेन्यू हा तिने डिझाईन केलाय आणि हे सगळं तिने स्वतःच्या हाताने बनवलंय. वाव, किती मस्त. सुमित, म्हणजे
शाल्मली सारखी मी एवढी चांगली शेफ नाहीये, पण हो मला येतं बरं जेवण बनवता. मला आवडेल तुझ्या हातचं जेवण आणि मला सुद्धा स्वयंपाकाची आवड आहे. मी तुला स्वयंपाकात मदत केलेली चालेल ना? अरे वा, का नाही आवडणार मला. अरे उलट प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या नवऱ्याने तिला घरकामात मदत करावी, आणि तुला आवड आहे म्हणजे माझी मज्जा. आय एम सो लकी. सौम्या, मला तुला एक सांगायचं होतं. बोल ना. म्हणजे कधी कधी कदाचित असं होईल की माझ्या मित्रांना वेळ देण्याच्या नादात मी तुला पुरेसा वेळ देत नाही असं तुला वाटेल, पण प्लीज अशा वेळेला मला समजून घे, कारण तसं काही नसणार आहे. आणि हे माझे मित्र आहेत ना, ते फक्त माझे मित्र नाही आहेत ग, ते माझं कुटुंब आहे. इनफॅक्ट त्याच्याही पलीकडचं काहीतरी आमच्यात आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक मित्राचा प्रॉब्लेम हा मला माझा स्वतःचा प्रॉब्लेम वाटतो, आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढणं हे मी माझं कर्तव्य समजतो. सुमित, डोंट वरी, मी तुला या बाबतीत कधीही काहीही बोलणार नाही. थँक्यू. म्हणजे मी माझ्या परीनं असं होऊ नये याचा प्रयत्न करेनच, पण जर समजा असं घडलंच तर तू मला बिनदिक्कतपणे खडसावून विचार. बरं ठीक आहे. आणि हो, तू किती बिझी असलास तरी दिवसातून 2 वेळा तरी मला फोन करशील का प्लीज? म्हणजे तेवढं पण पुरेसं आहे माझ्यासाठी. फक्त 2? काय विनया, कशी आहे तुझी मान? माझ्या मानेचं सोड. कोण सांगतं रे तुला नसता शहाणपणा करायला? आता काय झालं? काय केलं मी? काय केलं नाहीस ते विचार. बरं, काय नाही केलं मी? मी माझ्या बिनसंसारी बाबांच्या भक्ती मार्गाने सगळं नीट करायचा प्रयत्न करत होतो. तू का लुडबुड करतोयस त्यात? मी पण समजतोस कोण रे तू स्वतःला? का गं? हे बघ, फालतू जोक करू नकोस. आय एम एक्स्ट्रीमली सिरियस. आकांक्षा मॅडमना फोन करून सांगायची काय गरज होती? त्या इकडून काय काय बडबडून गेलं तुला माहितीये? म्हणजे ती आली होती? हो. तू त्यांना नको ते सांगतोस आणि माझ्या भक्ती मार्गात अडथळा निर्माण करतोस. बाबांमुळे आमच्यात सगळं नीट होणार होतं, तुझ्यामुळे पुन्हा पिसकटलं. यापुढे माझ्या बाबांच्या मार्गात येऊ नकोस. दुधखुळ्या, हे सगळं तुझ्या त्या बाबामुळे नाही, या बाबामुळे झालंय. फालतू शहाणपणा बंद कर. हे विनया, ऐक माझं. हे बघ, तू शेवटचं सांगतोय राघव, मी माझं काय ते बघून घेईन. माझ्यापासून लांब राहा. विनया, काय चाललंय तुझं? कोण कुठला तो पाखंडी बिन? राघव, पुन्हा जर माझ्या बाबांना पाखंडी म्हणालास ना, याद राख. सॉरी बाबा. सुम्या, हाय. काय 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 झालं? काय छान मजा आली. बोलो बोलो, क्या बात हुई है, क्यों है दीवाने इस दिल में, हलचल हलचल फिरता हूँ मैं तो गलियों में, पागल पागल. काय झालं, बोल ना. अरे यार, काय नाही, मजा आली. सुम्या, जेव्हा ती भेटत नव्हती तेव्हा गाणी गुणगुणायचा, आणि आता डेटवर जाऊन आलास तरी सांगत नाहीयेस. बोल ना.
म्हणजे छान झालं, मजा आली. सुम्या तेरे सुहागरात के किस्से नहीं पूछ रहा हूँ. आज तुझी पहिली डेट होती. ये पहला वेला ना बहुत इंटरेस्टिंग होता है. चल 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 बोल, काय झालं बोल. सुम्या सांग, नाही तर सीसीटीव्ही चेक करे ना. अरे ही काय फालतूगिरी, तू सीसीटीव्ही. रिलॅक्स. मी असं करेन का? वेळ आहे का मी आधीच बंद केला होता सीसीटीव्ही. पर तेरे को बोलना तो पडेगा. चल 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 बोल 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 बोल. काय? थँक्स यार, ती तुझं खूप कौतुक करत होती. हे जुनं झालं, नवीन काय ते बोल. तिला ही पहिली डेट खूप आवडली. ये बात सुम्या सही आहे. पुढे बोल, पुढे पुढे पुढे. खूप खुश होती ती. मग काही नाही, आम्ही दोघांनी गप्पा मारल्या खूप. मग जेवलो, व्हेरी गुड. मग आईस्क्रीम खाल्लं. हा हा मग व्हॉट गुड मोमेंट्स यार. हा मग 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 ती मला बाय म्हणाली, घरी गेली, इथे आलो. बस. एक मिनिट, तुला काय अपेक्षा होती? म्हणजे एक एक किस. मी दात पाडील राघव तुझे. सुम्या आज ना उद्या घेणारच ना. मग आज घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? अरे राघव गप नाही यार, काय फालतूगिरी झाली एवढं. बाबा बिन संसारी तारी जगाला मार्ग देई भुल्या भटक्यांना तेजोमय ध्यान तुझे सदैव कर कल्याण माझे. हे काय आहे? मला काय माहित. हा ते बिनसंसारी बाबाची आरती करतोय आता. तिला पुढे खूप होत्या. सुम्या अरे काय चाललंय? हे बघ, तो काही बोलण्याच्या पलीकडे गेला. म्हणजे त्याची मान मुरगळली तेव्हा मी आकांक्षाला सांगितलं, तर ती लगेच त्याला भेटायला आली होती. अरे मग चांगलंच आहे की, काय प्रॉब्लेम आहे? हो ना हो ना. त्याचं असं म्हणणं आहे की माझ्यामुळे त्यांच्यात फिसकटलंय. काय हे सगळं का चाललंय आणि हे अजून किती काळ चालणार आहे मला कळेन असं झालंय आता. बाबा बिन संसारी तारी जगाला मार्ग. हो, कोणाचा फोन एवढ्या रात्री? बघतो एक मिनिट. अगं हा बाहेरचा नंबर आहे. सावकाश. हॅलो 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 श्रीकांत. हॅलो ए बाळा, ऐक, तुझा आवाज ऐकू येत नाही, जरा मोठ्या. मला ते मला. हॅलो एक मिनिट, आईशी बोल एक मिनिट. हॅलो श्रीकांत. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो 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 हॅलो. रेंज नसेल इथं बघ. हो आहे ना. हो का, मग त्याला तिथं नसेल का? हॅलो हॅलो श्रीकांत, आवाज कट झाला. करेल तो परत करेल. आपण करूया ना परत. बर लाव परत, तोच नंबर दा. हा हो. लागत नाहीये. शक्य बघा ना. खरंच की, म्हणजे आत्ता फोन आला होता आणि आत्ता म्हणे बंद आहे. त्याला आपली आठवण आहे हेच खूप झालं. नाही बाबा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी ध्यानधारणा करतोय, पण ह्या राघवने त्यात भंग केला. बरोबर, ध्यान बाधाचे हा राघव. तुमच्यामुळे आकांक्षा मॅडम जवळजवळ माझ्याशी बोलायला लागल्या होत्या, पण या राघवमुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ध्यान बाधा झाली आणि त्यामुळे मॅडम आता आणखीनच चिडल्यात माझ्यावर. आणि नोकरीचंही काही होत नाहीये. हो ना बाबा, प्लीज काहीतरी उपाय सांगा प्लीज. काय खडावा? ठीक आहे बाबा, थँक्यू, ठेवतो. तुमचा विजय असो.
तारामती तालुक्याला चाललोय मी. काय आणायचं असेल तर सांग, नंतर किरकिर नको. हा विसरलेच होते. तू पण लागली इस्रायला? अहो म्हणजे बाप्पानी सांगितलंय काय खडाव आणायला. काय आणायला सांगितलंय? खडाव. खडाव. खडाव नाही माहिती का? अहो ते खडाव म्हणजे ते बाबा लोक घालतात ना ते खडाव. नाही नाही, ते मला माहितीये, ते नको मला सांगू. पण आता या वयात खडाव घालून काय संन्यास घेते की काय? देवच पावला म्हणायचा. एवढं काय खुश व्हायची गरज नाही. मी काय संन्यास घेत नाही. बाप्पाने सांगितलंय खडाव घातला की रक्ताभिषण होतंय. काय होतं? रक्ताभिषण. नाही तशी तू अख्खी भीषणच आहेस. बाप्पा काय म्हणलं तुले? रक्ताभिषण म्हणजे रक्त धावतंय. अच्छा अच्छा, रक्ताभिसरण म्हणायचं का तुले? हा तेच ते. काय हसते तू? तुले काही सांगतो आणि तू ऐकते. तुम्ही दोघं मायले काय डोक्यावर पडले काय? असं मग बोलत घ्या बस. तो बाबा आता इथे असताना त्याचं इकडचं थोबाड तिकडे करून ठेवला असता. हो हळू बोलो. हा? बाबा अंतर्यामी आहे. त्यांनी ऐकलं ना तर त्यांना वाईट वाटल. तुम्ही खडाव घेऊन या. चल, हे असलं बाबाचं ऐकून मी खडाव बिडाव काय आणणार नाही. पहिले सांगतो तुले, काय म्हणले? आणणार नाही मी ते खडाव. खडाव आणणार नाही. नाही आणणार. ठीक आहे बाप्पाला सांगा नाही अरे आणणार. गप, मला नाही नाही, मला- नाही, मला नाही बोलायचं त्याच्याशी. त्याच्यापेक्षा तू तुझे खडाव आणतो, घालून फिर घरभर आणि फार खड्डे. अहो असं काय करता? ऐका ना. काय ऐकायचं नाही. अहो का बस. विनया, बाळा का नको ते उपद्व्याप करतोयस? सुमित बाळा, हे उपद्व्याप नाहीयेत. हा बाबांनी सांगितलेला उपाय आहे. आणि बाबांचे उपाय कधीही वाया जात नाही. हे बघ, मी बाबांची आरती म्हणालो आणि माझी मान लगेच बरी झाली. अजिबात दुखत नाहीये. जय बाबा बिन संसारी. फॅन्टॅस्टिक. नोकरीचं काय झालं? जय बाबा बिन संसारी. विनय, मी काहीतरी विचारतोय. सॉरी, बोल. इंटरव्ह्यूचं काय झालं? हे काय इंटरव्ह्यू साठीच चाललंय सगळे. हे हो, बाबांनी सांगितलंय खडाव वापरले की ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आणि आत्मविश्वास वाढतो. काळजी करू नकोस. माझे बाबा बिनसंसारी मला नोकरी मिळवून द्यायला समर्थ आहेत. फॅन्टॅस्टिक. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. दिसतच. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं रे, मला विचारल्याशिवाय घरात कुठेही ठोकाठोक करायची नाही खेळ्यांची म्हणून. तुम्ही ऐकणार आहात का? नाही तर बाहेर काढेन मी सगळ्यांना. काका, पण आम्ही काहीच करत नाही आहोत. अच्छा, काहीच न करण्याचा असा आवाज येतो काय? ठाक ठाक ठाक. कुठे आहे हातोडा? कुठे? मला मूर्ख समजता? हातोडा कुठे बोलले सांग मला. काका, आम्ही खरंच काहीही केलेलं नाही. विनय, सांग ना जरा काकांना. हा काय सांगणार आहे? काका, त्याचं काय आहे? ओ काका